दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रिधिमा गायत्रीला फोन करून पल्लवीच्या तब्येतीविषयी चौकशी करते आणि आशाबद्दल वाईट साईड बोलते, जे गायत्रीला अजिबात आवडत नाही. परंतु सोहनलाल गायत्रीला सत्य सांगण्यापासून रोखतो. गोविंद घाबरलेला आहे, कारण जर पल्लवी शुद्धीवर आली तर तिच्या जबानीमुळे त्याला अटक होऊ शकते. सुहासिनी नानांच्या समोर हात जोडून दयेची याचना करते आणि तेव्हा विजय तिथे सुहासिनीला सांगतो की खरे शत्रू नाना आणि आशा नाहीयेत, तर गोविंद आहे. आशाच्या डोळ्यांसमोर एका लहान मुलीचा अपघात होतो. आशा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आता पुढे हे बघा, तिचा एका गाडीने ऍक्सिडेंट झालाय आणि ती खूप गंभीर जखमी आहे. नाही नाही, असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. तुम्ही ताबडतोब इथे या. तनू कशी आहे? प्लीज प्लीज सांगा ना मला, प्लीज सांगा ना मला. डॉक्टर तिला चेक करतायत, पण जेव्हा तिला इथे आणण्यात आलं होतं तेव्हा ती बेशुद्ध होती. तेव्हा त्वरित इथे या. हो, मी आलोच. हॅलो, रजिस्ट्रेशन ऑफिसला पोहोचलास तू? हो, मी तर पोहोचलोय, पण हॉस्पिटलमधून आता फोन आला होता की माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. डॉक्टर तिला चेक करतायत. मला तिथे जावंच लागेल. हा मग तू तिथे जाऊन काय करणार सक्सेना? अरे तिची ट्रीटमेंट तर डॉक्टर करणार ना, ते करत असतील. तू ज्या कामासाठी गेलायस पहिले ते काम पूर्ण कर. गोविंद साहेब, तुम्हाला समजत नाहीये. जिचा ऍक्सिडेंट झालाय ती माझी मुलगी आहे, मुलगी जी माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे मला. सक्सेना, माहितीये, मला माहितीये ही गोष्ट, पण तूही समजून घे. जर आजच्या आज ही प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही ट्रान्सफर झाली ना, तर मी जे काही केलंय त्या सर्व गोष्टींवर पाणी फिरेल. माझा सगळा प्लॅन वाया जाईल. समजून घे ना जरा. पहिले ही प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर कर तू, आणि त्यानंतर तू हॉस्पिटलमध्ये जा. तुला जे काही करायचंय ते कर तू, तुला कोणी नाही अडवणार. पण प्लीज सगळ्यात आधी तू हे काम कर. समजतंय ना? समजतंय मला गोविंद साहेब, पण तुम्ही समजून घेऊ शकत नाही आहात. मला आधी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. माझ्या मुलीला बघावं लागेल मला. सक्सेना, सक्सेना, हा सक्सेना पण ना, माझ्या मुलीला इथे ऍडमिट केलंय. तिचं नाव आहे तनू. ओ, आपण तिचे बाबा आहात? हो हो. कशी आहे माझी मुलगी? तिची अवस्था खूप नाजूक आहे, पण डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे. अरे देवा, मी तनूला भेटू शकतो? बोलू शकतो तिच्याशी? तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलंय. आता तुम्ही तिला नाही भेटू शकत. प्रथम आपण ऍडमिशनची फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्या. ठीक आहे. बरं, मी डॉक्टरांना भेटू शकतो? नक्कीच भेटू शकता.
हे आहेत तनूचे डॉक्टर. डॉक्टर साहेब, माझी तनू कशी आहे? तिची तब्येत कशी आहे? ती आता बेशुद्ध आहे, पण तिच्या जीवावरचं संकट टळलंय आता. थोड्याच वेळात शुद्धीवर येईल ती. हे चांगलं झालं की ॲक्सिडेंट नंतर तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, नाहीतर तिला वाचवणं आमच्यासाठी मुश्किल झालं असतं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्हाला धन्यवाद तर त्यांना द्यायला हवेत ज्याने योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणून मुलीचा जीव वाचवला. कोण आहे ती व्यक्ती? या आहेत त्या. डॉक्टर, त्या मुलीची तब्येत कशी आहे आता? तिच्या जीवाचा धोका टळलाय. थँक गॉड. तनू तुमची मुलगी आहे? हो. किती विचित्र गोष्ट आहे ॲडव्होकेट सक्सेना. तुम्ही विजयची प्रॉपर्टी ट्रान्सफर करायला चालला होता आणि मी तीच प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्यापासून थांबवण्यासाठी चालले होते आणि रस्त्यात ही जखमी मुलगी दिसली म्हणून विचार केला की मोठ्यातल्या मोठ्या मालमत्तेपेक्षाही जास्त महत्त्वाचा एक निष्पाप जीव आहे आणि मग तिला इथे घेऊन आले. ॲडव्होकेट सक्सेना, प्रत्येक माणूस आपल्या मुलांसाठी जगत असतो, संपूर्ण जीवन आपल्या मुलासाठी कमावत असतो, पण एका गोष्टीचं भान ठेवायला हवं. आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांनाच भोगावी लागतात. कुणाचं मन दुखावून कमावलेले पैसे सुख घेऊन नाही येत, उलट दुःखाचं कारण बनतात. कुणी मनापासून दिलेला शाप हा कधीच वाया जात नाही, लक्षात ठेवा. तनू, पप्पा, उठू नको बेटा. तुला खूप लागलाय ना? कसं वाटतंय तुला आता? ठीक आहे मी. पप्पा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही मला स्कूल फंक्शन मध्ये घेऊन चला, पण तुम्ही आलातच नाही. मला एका महत्वाच्या कामासाठी जायचं होतं बेटा. मला माफ कर. आता यापुढे असं होणार नाही. तुझी आई जिवंत असती तर तुला एकट्याने जावं लागलं नसतं. मी रोज तुला स्वतः घेऊन जात जाईन. तुम्ही रडू नका पप्पा, मी लवकर बरी होईन. बेटा, मला थोड्या वेळाकरता कामासाठी जायचं. जाऊन येतो मी. तू आराम कर आता. ठीक आहे, तुम्ही जाऊन या आणि लवकर या आणि माझ्यासाठी चॉकलेट घेऊन या. हो बेटा, मी तुझ्यासाठी चॉकलेटही आणेन ना. मम्मा, आता पल्लवी कशी आहे? थोड्या वेळापूर्वीच तिला शुद्ध आली. बाबांशी माझं बोलणं झालं तेव्हा तर म्हणाले की तू रजिस्ट्रेशन ऑफिसला गेलीस म्हणून. मग इथे कशी का? हो मम्मी, निघाले होते रजिस्ट्रेशन ऑफिसला जाण्यासाठी, पण रस्त्यात एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून तिला इथे घेऊन यावं लागलं. किती विचित्र योगायोग आहे मम्मी. जो वकील गोविंदला साथ देतोय, ज्याला थांबवण्यासाठी मी घरातून निघाले, त्याच्याच मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिला इथे घेऊन यावं लागलं. ती मुलगी ठीक तर आहे ना आता? हो ठीक आहे मम्मी. चल आता पल्लवीला भेटूया. ती सुद्धा खूप मोठ्या संकटातून वाचली आहे ना. मला माहिती आहे मम्मी, मला सुद्धा हे जाणून घ्यायचंय की पल्लवीची ही अशी अवस्था करणारा कोण आहे. पण पल्लवीचा जबाब आधी पोलीस घेतील ना? पोलीस तर जबाब घेतीलच आणि मी इन्स्पेक्टर जॅकिनशी बोलले. आपण पल्लवीला भेटूया. चल.
ठीक आहे मम्मी. रेखा ही भाग्याची. काय झालं मम्मा? कुठे गेली होतीस तू? तू तू गप्प काय आहेस? बोल ना, सांग ना काय झालंय ते. रिद्धिमा, आम्ही आयुष्यात कधी विचारही केला नव्हता की आमच्या समोर एक असं सत्य येईल की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल आम्हाला. तू काय बोलतेस मम्मा? कसलं सत्य? कुठल्या सत्याबद्दल बोलतेस तू? सगळं काही आपल्या समोरच तर आहे ना. सत्य तर हे रिद्धिमा की आपल्या समोर असत्याचा एक पर्वत उभा केला होता. मम्मा, नीट स्पष्ट सांगत का नाहीयेस? काय खरं काय खोटं? तू हे सत्य ऐकूही शकणार नाहीस रिद्धिमा. हे तेच सत्य आहे जे ऐकल्यानंतर प्रेम, आपलेपणा, नात्यावरचा विश्वास सोडून जातो बघ. आपल्याला ज्या नात्याचा इतका अभिमान वाटत होता त्याच नात्याने आपलं आयुष्य वैराण करण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्या नात्याबद्दल बोलतेस तू मम्मा? अगं कुठे गेली होतीस तू? सत्य ऐकायचंय ना तुला? बघ ऐक. माझ्या मुलाला भेटायला गेले होते मी. हो, विजयला भेटून येतेय मी. त्याच्या तोंडून ते सत्य ऐकून येतेय जे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हेच सत्य आहे रिद्धिमा, हेच सत्य आहे. आपण आपल्या घरामध्ये एक साप पाळलाय, साप. तो दिवस रात्र आपल्या सुखाला डंख मारतोय. तुझे पप्पा कुठे आहेत? त्यांना लवकर फोन कर रिद्धिमा. हो मावशी, मला मारण्याचा प्रयत्न गोविंदने केलाय, कारण मला त्याच्याबद्दलचं सगळं सत्य समजलेलं आहे. जर इन्स्पेक्टर जॅकी तिथे योग्य वेळी पोहोचले नसते तर कदाचित मी. मला माहित होतं की हे असंच काहीतरी झालं असणार. मी तुला चुकीचं समजत होते आशा. तुझ्या आयुष्यात जे वादळ आले त्याला जबाबदार गोविंद आहे. विजयच्या फॅमिलीमध्ये आलेलं वादळ पण त्यालाही जबाबदार गोविंदच आहे. हे सर्व प्लॅनिंग गोविंदचंच होतं, गोविंदचंच. मला माहितीये पल्लवी, गोविंदचा स्वभाव मी चांगल्या प्रकारे ओळखते. पण आजपर्यंत मी तुला आणि विजयच्या कुटुंबियांना हे समजावू शकले नाही, पटवून देऊ शकले नाही. केवढा मोठा गैरसमज झाला होता माझा. गोविंद प्रत्येक बाबतीत तुला जबाबदार ठरवत आला आणि मी त्याची प्रत्येक गोष्ट मान्य केली. तुला जबाबदार ठरवत आले, पण हे सर्व प्लॅनिंग गोविंदचं होतं. आशा, मला माफ कर प्लीज, मला माफ कर.
नाही पल्लवी, नाही. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाहीये. माहित नाही आपल्या नशिबात काय, कुठल्या वळणावर आणून आपल्याला उभं केलंय. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की विजय माझ्याशी खोटं बोलला, की नानू आणि तू भाग पाडलं त्याला लग्न करायला. उलट गोविंदला वाचवायला विजयने तुला प्यादा बनवलं. विजय तुला खरं सांगण्याची हिंमत यामुळे नाही करू शकला कारण तो तुझ्यावर प्रेम करतो. तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. काय? विजयचा पत्ता लागला? कुठे आहे तो? कसा आहे तो? तो ठीक तर आहे ना? पल्लवी, तू अजिबात चिंता करू नकोस. विजय बिलकुल ठीक आहे, सुरक्षित आहे. हो पल्लवी, जेव्हा जेलमधून पळाला ना तेव्हा विजय जखमी झाला होता. मग त्यानंतर आशा आणि आशिषनेच त्याला आपल्या घरात ठेवलं होतं. विजयचा जीव वाचवण्यासाठी हे जरुरी होतं पल्लवी. कारण विजयबद्दल माहिती मिळताच एका बाजूला पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आणि दुसऱ्या बाजूला गोविंदने त्याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला असता. विजयबद्दल माहिती मिळताच एका बाजूला पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आणि दुसऱ्या बाजूला गोविंदने त्याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला असता. मी विचार केला होता की आधी गोविंदचा बुरखा फाडून टाकेन आणि मग त्यानंतर विजयाला सगळ्यांसमोर आणेन मी. पण अजूनही माझ्याकडे गोविंदला गुन्हेगार ठरवणारे कोणतेही पुरावे नाहीयेत. गोविंदच्या सांगण्यावरून मी त्या वकीलच्या पतीवर आपल्या साथीदारांच्या मदतीने गोळ्या चालवल्या आणि गोविंदच्या सांगण्यावरूनच मी विजयच्या घरातून कॅमेरा चोरण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेनाही गोविंदला मिळालेला आहे आणि सक्सेनाच्या किडनॅपिंगचाही एक नाटक होतं. नाटक पुढे बोला. आणि रोहितचा खून गोविंदनेच केला होता. वकील सक्सेनाशी हात मिळवून गोविंदने विजयला फसवला. गोविंदच्या सांगण्यावरूनच मी विजयला पळून जात असताना गोळी मारली. गोविंदचा मुखवटा उतरवण्यासाठी, त्याला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा आहे. हो. कुठला पुरावा? कसला पुरावा पल्लवी? मुन्नाने मृत्यूच्या वेळी गोविंद बाबत मला सर्व काही सांगितलं होतं, सगळं सत्य. त्याचा एक एक गुन्हा मला सांगितला आणि मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डही केलं. तुझा मोबाईल कुठे पल्लवी? गोविंद मला जीवे मारणार होता, त्याच्यापासून वाचण्यासाठी मी कोळीवाडा बॅक रोडला पोहोचले आणि तिथेच पळता पळता मोबाईल कुठेतरी पडला. आशा, मला असं वाटतंय माझा मोबाईल अजूनही तिथेच असेल. आय एम शुअर. तो मोबाईल गोविंदच्या हाती लागता कामा नये. मम्मी, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन बघून येते. ठीक आहे बेटा. देवा, आशाची मदत कर. पल्लवीचा मोबाईल इथेच कुठेतरी असायला हवा.
तो व्हिडिओ. सर्वात आधी हा मला इन्स्पेक्टर जॅकींना पाठवायला हवा. गोविंदला आता कोणीही वाचवू शकणार नाही. रेखा ही भाग्याची. बिसी 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 माहित नाही कोणाशी बोलतोय. सक्सेना फोन उचल, सक्सेना फोन उचल बाबा. ठीक आहे. हा गोविंद सर. सक्सेना, सक्सेना कुठे आहेस तू? अरे किती वेळापासून फोन लावतोय, तुझा फोन बिझीच येतोय. कोणाशी बोलत होतास? अहो तुम्हाला माहिती आहे ना, माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरांशी बोलत होतो मी. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्हाला हे सांग की तू यावेळी कुठे आहेस आणि माझं काम झालं की नाही? मी तिथेच आहे जिथे मला असायला हवं. सक्सेना, गोल गोल उत्तर देऊ नकोस. मला तुझं फायनल उत्तर पाहिजे. तू माझं काम केलंस की नाही? ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर आतापर्यंत झाली की नाही हे बोल. मी आत्ताच त्या ऑफिसमधून येतोय. तुमचं काम मी केलेलं आहे. काय काय म्हणालास तू? ती ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर झाली आहे? हो, तुमचं काम मी केलेलं आहे. आता तरी मी माझ्या मुलीला भेटायला जाऊ शकतो ना? हा हा सक्सेना, तुला जिथे जायचंय तिथे जा. अरे तुझ्या मुलीवर चांगल्यात चांगले उपचार कर, समजलास? मी तुझ्याशी नंतर बोलतो. कमालच झाली आज. आता ज्याला जे काही करायचंय ते करावं. ही सारी प्रॉपर्टी, हे घर, जमीन जुमला हा बंगला सगळं माझं आहे, गोविंद कपूरचं. आशा? हां आशा, बोला. हॅलो इन्स्पेक्टर, आत्ताच मी तुम्हाला पल्लवीच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ पाठवलाय. हो, मी तेच बघत होतो. नीट बघा तो, कारण गोविंदला गजाड पाठवण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खूप कायदेशीर खेळ आहे तो. मी सुद्धा अशाच एका पुराव्याच्या शोधात होतो. इन्स्पेक्टर, मी तुम्हाला एक व्हिडिओ अजून पाठवते. तो व्हिडिओ पाहिलाय मी आत्ताच. त्या व्हिडिओमध्ये गोविंद मुन्नाला जबरदस्तीने अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर, हे व्हिडिओज पाहिल्यानंतर पल्लवीची जबानी घेणार असाल तर अवश्य घेऊ शकता. पण गोविंदला गजाड पाठवण्यासाठी इतके पुरावे भरपूर आहेत. नक्कीच. विजय रागावून बाहेर जाऊ पाहत होता, पण मी त्याला जाऊ देत नाहीये. नानू, गोविंदची वेळ भरली आता. त्याची लबाडी आजच सगळ्यांसमोर येईल. गोविंदला आजच अटक होईल नानू. हो बेटा, बस याच दिवसाची वाट पाहत होतो मी. अरे मी बरळत नाहीये, सत्य आहे. ही सारी प्रॉपर्टी, हे घर, हा बंगला, या गाड्या, हे आता तुमचं राहिलं नाहीये. हे सगळं काही माझंच.